सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत फायर ब्रिगेड बुलेट रॅली आयोजन। उत्सव आहे राष्ट्राभिमानाचा, अभिमानाने साजरा करूया, ध्वजसंहितेचे पालन करून घराघरात तिरंगा फडकूया। मुख्याधिकारी राहुल पाटील। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत चोपडा नगर परिषद अग्निशमक दल विभागच्या वतीने फायर ब्रिगेड बुलेट रॅली शहरात चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसर, प्रवीण मराठे, स्वच्छता कार्यालय निरीक्षक व्ही.के. पाटील, स्वच्छता निरीक्षक मंगेश जंगले, विद्युत तथा पाणी पुरवठा अभियंता मुकेश परदेशी, अंतलेखा परीक्षक अभिषेक वाणी, शहर समन्वयक अग्निशमन दलाचे ड्रायव्हर कैलास महाजन, अमीन शिकलीकर, वसंत सपकाळे व फायरमन दीपक बडगुजर, भूषण साळुंखे, गजानन पाटील, कमलाकर जगताप हर घर तिरंगा अभियानांतर्गत फायर ब्रिगेड बुलेट रॅली काढण्यात आली। चोपडा नगर परिषदेच्या इथून शहरात शिरपूर रोड ते तिरंगा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आलाय। भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवा व प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावरती सन्मानाने झेंडा लावूया व शहरातील नागरिकांना आव्हान आहे की प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवीचा वापर करावा व प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून पर्यावरण समृद्ध करूया असे आवाहनही करण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे। तर चोपडा नगरपालिकेमार्फत आज प्रातिनिधिक स्वरूपात फायर फायटर जे आमचं स्क्वॉड आहे तर त्याचे रॅली आम्ही आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये आपल्या 2 फायर फायटर बाईक्स, तसेच एक लहान फायर फायटर आणि 3 मोठ्या फायर फायटर यांचा समावेश या रॅलीमध्ये होता। तसेच जनजागृतीसाठी आपण उद्या दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचं देखील आयोजन केलेलं आहे। तसेच या कालावधीमध्ये आपण चोपडा शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत, डिवायडरचे जे रस्ते आहेत, तर त्याच्या प्रत्येक पोलवर आपण तिरंगा लाईटिंगची आपण व्यवस्था करणार आहोत। माझं चोपडा शहरातील प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या घरावर या कालावधीमध्ये तिरंगा लावावा आणि मोठ्या उत्साहामध्ये हा जो उत्सव आहे तो साजरा करावा। तसेच लहान उपक्रम घेऊन देखील आपण हा उपक्रम घरोघरी साजरा करू शकतो। जसे आपण आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा हा आपण वेगवेगळा करून आपण घंटागाडीमध्ये टाकू शकतो। तसेच आपण या कालावधीमध्ये वृक्ष लागवड करू शकतो। तसेच प्लॅस्टिक कॅरीबॅग ऐवजी आपण कापडी पिशव्यांचा देखील आपण या कालावधीमध्ये वापर करू शकतो आणि ती प्रतिज्ञा घेऊ शकतो की यापुढे मी प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरणार नाही। तसेच माझं चोपडा शहरातील जे महाविद्यालय असतील, तसेच शाळा असेल, तर ते विद्यार्थ्यांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील आणि त्याच्या प्रशासनाला देखील आव्हान आहे की त्यांनी या कालावधीमध्ये तिरंगा रॅली आयोजित करावी, तिरंगा यात्रा काढावी आणि मोठ्या उत्साहामध्ये हा जो उत्सव आहे तो साजरा करावा।